लागावू का मोठ करून जाऊ लगी जगाला होतो या त्रास ग लगी माझा जगाला होतो या त्रास ग हे गाणं साजन बेंद्रेच्या जीवनावर आधारित आहे मला कुठल्या जगाचं घेणं देणं नसतं माझा रस्ता वेगळा बाकी कुणाचा असेल त्यांचा रस्ता वेगळा पण माझा आणि माझ्या येण्याने माझा रस्ता कसा केलाय गुण कशाला गाऊ का मोठ करून दाऊ लगी जगाला होतो या त्रास ग माझा जगाला होतो या त्रास ग आता नाही मला कोणाची आस ग मला माझी येणारी वास नाही मला कोणाची आस ग मला माझी येणारी वास नाही मला कोणाची आस मला माझी येणारी वास नाही मला कोणाची आस मला माझी येणारी वास आता नाही मला कोणाची आस ग मला माझी येणारी वास नाही मला कोणाची आस ग मला माझी येणारी वास नाही मला कोणाची आस मला माझी येणारी वास नाही मला कोणाची आस मला माझी येणारी वास कुणाचा महागा जाऊ का कुणाला भिवून राहू वैऱ्या दुश्मनाचा झालाय नास आणि म्हणून आता नाही मला कुणाची आस ग मला माझी लढाई मला कुणाची आस मला माझी लढाई वास नाही मला कोणाची आस मला माझी येणारी वास नाही मला कोणाची आस मला माझी येणारी वास आता नाही मला कोणाची आस मला माझी येणारी वास 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 या ठिकाणी आमचे परमशिष्य दीपक वाघमारे मराठी धमाका या चॅनेलचे युट्यूब चॅनेलचे सर्व यांच्या वतीने देखील येडायच्या गाण्याचं कौतुक आणि आपल्या गुरुचं कौतुक म्हणून प्रेमाची मिळाली पाहिजे बरं का आता नाही मला कोणाची आस ग मला माझी येडाई वास नाही मला कोणाची आस माझी येडाई वास नाही मला कोणाची आस मला माझी येणारी वास नाही मला कोणाची आस मला माझी येणारी वास मला माझी येडाई वास या ठिकाणी आराध्य आणि आनंदू हे आमच्या पुतणींचा पाऊड झाला पाहिजे म्हणून 500 रुपये मिळाली पाहिजे तसेच नवरदेवावरनं वळून 500 रुपये आलेले संदीप बेंद्रे आमचे बंधू याचे आगमन झालेलं आहे नाही बक्षीस आता येणार आहे आता ह्या लाईनीला बक्षीस येणार आता नाही मला कोणाची आस ग मला माझी येणारी वास नाही मला कोणाची आस ग मला माझी येणारी वास नाही मला कोणाची आस मला माझी येणारी वास नाही मला कोणाची आस मला माझी येणारी वास
आमचे निलेशराव नितीन कळमन नितीन वागे पार्टी युट्यूबला जो तुम्ही सर्च करू शकता. कळमनची पार्टी आहे, फार फेमस पार्टी आहे आणि आमचे शिष्यच आहेत. त्यांच्या वतीने देखील या ठिकाणी 500 रुपयाची भेट, तसेच आमचे कैलास दादा यांच्या वतीने सुद्धा 500 रुपयाची भेट आलेली आहे. येतील संदीप दादाकडे बघू नका असं ते कॅमेरावाला लगेच संदीप बेंद्रेकडे मारते. येणार रे बाबा येणार. कसं आहे कधी आता नाही मला कोणाची आस गं, मला माझी लढाई. मला कुणाची आस गं, मला माझी लढाई वाजते. मला कुणाची आस गं, मला माझी लढाई वाजते. संदीप दादाने फरमाई सांगितली. बैमान होता तो बैमानीन वागला, बैमान होता तो बैमानीन वागला. माझं प्रत्येक गाणं एक गाणं सत्य आहे. हे प्रत्येकाला माहिती आहे. प्रत्येकाच्या दुकानामध्ये हे गाणे वाजलेले आहेत. बैमान होता तो बैमानीन वागला, बैमान होता तो बैमानीन वागला, बैमान होता तो बैमानीन वागला, बैमान होता तो बैमानीन वागला. या ठिकाणी महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका राधा खुडे उर्फ तरडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तसेच माझा शिष्य गोविंद तरडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही म्हणणं आहे आता नाही मला कोणाची आस गं, मला माझी लढाई. मला कुणाची आस गं, मला माझी लढाई वाजते. मला कुणाची आस गं, मला माझी लढाई वाजते. आता फक्त तुझा भोळा येडू नाही गं बाबाजी. आता फक्त तुझा भोळा येडू नाही गं बाबाजी. नाही गं भवानी, फक्त तुझा भोळा नाही गं भवानी. त्या लाईनीसाठी 500 रुपये आलेले. अगं फक्त तुझा भोळा नाही येडू बाई बाबाजी. फक्त तुझा भोळा नाही येडूबाई भवानी, फक्त तुझा भोळा नाही येडूबाई भवानी. मराठी मनोरंजन राहुल शिंदे माझे शिष्य आहेत. बऱ्याच पार्टीमध्ये जरी असले तरी माझे शिष्य आहेत आणि माझ्या प्रत्येक गाण्यांचा व्हिडिओ मराठी मनोरंजन असेल, झकास मराठी असेल या चॅनलवरती सगळे पाहायला मिळतात. पाहत आलात आणि त्या लाईनीसाठी राहुल शिंदे यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी प्रेमाची भेट आली फाट्यावर. अगं फक्त तुझा भोळा येडू नाही गं बाबाजी. फक्त तुझा भोळा नाही गं भवानी, फक्त तुझा भोळा नाही गं भवानी. नशिबाचं कान तुझ्या केलं गं हवाली. नशिबाचं काम तुझ्या केलं गं हवानी, नशिबाचं काम तुझ्या केलं गं हवानी. नशिबाचं कान तुझ्या केलं गं हवाली. नशिबाचं काम तुझ्या केलं गं हवानी, नशिबाचं काम तुझ्या केलं गं हवानी. काल लपवून ठेवू ग, का सार वाटून घेऊ ग, का मी लपून ठेवू ग, का सार वाटून देऊ ग, असा दिलदार साजन दास ग.
ग